नमस्कार मंडळी. हा आहे आपला धानाचा प्लॉट. SRT पद्धतीने प्रथमच प्रायोगिक तत्वावर आपण अर्ध्या एकरमध्ये हा धानाचा प्लॉट तयार केलेला आहे. 1-2 दिवसापूर्वी तण जास्त झाल्यामुळे नामिनी गोल्डची फवारणी केलेली आहे. तण सुकत आले. त्यानंतर हे 2 एकरमध्ये आपलं परंपरागत पद्धतीने रोवणी केलेली आहे. या पिकाला जवळजवळ आज 29 दिवस होत आहे आणि हे अशा प्रकारचं आहे. यात अजूनपर्यंत कोणताही खताचा डोस दिलेला नाही. फक्त 3 क्विंटल गांडूळ खत यात सुरुवातीला दिलेलं आहे. आता आपल्याला याच्यात एक फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीची तयारी सुरू आहे. मेला बघूया. याच्यामध्ये गडी आहे, फवारणीची व्यवस्था करत आहे. आता काय फवारणार आहोत आपण यामध्ये बघू. हे पण आहे इकडे, ते परंपरागत पद्धतीच्या आणि SRTची बांधी आहे. त्या पद्धतीने हे केलेलं आहे. बघूया. तर नागिनी गोल्ड तणाचा लायनाट झालेला आहे. ते फवारणी आपण घेतो. इकडे आपलं कपाशीचं क्षेत्र आहे, ते पण SRT मध्ये केलेलं आहे. जवळपास 6 एकरचं. त्यामध्ये आपण देतो फवारणी ॲसिपेट, मिडाक्लोप्राइड, सल्फर, नॅनो युरिया, मोनो आणि 10% एवढ्याची आपण फवारणी करतो. बघूया. राम राम.